गावाकडची बातमी. वादळी वाऱ्यासह गारपिटीने तीड पिकाचे नुकसान. आष्टा, उमरा, हिवळणी, पापलवाडी परिसरातील शेतातील गोट्यासह कच्चे घराचे नुकसान. नमस्कार, मी गाव सहेली प्रतिभा मानकर. आपण पाहत आहोत गावाकडची बातमी. वादळी वाऱ्यासह गारपिटीने तीड पिकाचे नुकसान. श्री क्षेत्र माहूर तालुक्यात दिनांक 8 रोजी दिवसभर ढगाळ वातावरण होते, तर सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास आष्टा, उमरा, हिवळणी, पापलवाडीसह इतर खेड्यात प्रचंड वादळी वाऱ्यासह तुरळक गारपीट झाल्याने शेतातील उभ्या तीड पिकाचे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. शेतातील बांधलेले कच्चे गोठे आणि कच्च्या घरांचे टिनपत्रे उडून ताटव्याच्या बांधलेल्या भिंती पडल्याची माहिती मिळत आहे. रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची दाट शक्यता असल्याने नागरिक एकमेकांना सावधानीचा इशारा देताना दिसत होते. तर शेत शिवारातील गोठ्यात बांधलेली जनावरे आणि जागलीसाठी राहणाऱ्या नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा प्रभारी तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांनी दिला आहे. माहूर तालुक्यात गेल्या 2-3 दिवसापासून ढगाळ वातावरण सह वादळी वारे आणि तुरळक पाऊस पडल्याच्या घटना घडत असून दिनांक 8 रोजी मात्र दिवसभर ढगाळ वातावरण होते, तर सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास आष्टा, हिवळणी, पापलवाडी, उमरा या गावाशेजारील शेतवाड्यात प्रचंड वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने तीड पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक शेतात बांधलेल्या गोठ्यावरील टीन पत्रे उडून गेले, तर ताटव्याच्या बांधलेल्या कच्च्या भिंती पडल्याच्या घटना घडल्या आहेत. ढगाळ वातावरण आणि गारपिटीची शक्यता असल्याने महसूल प्रशासनाकडून ही सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. वादळी वाऱ्याने गारपिटीत जीवितहानी झाल्याची घटना घडली नसली तरीही ढगाळ वातावरण आणि वादळी वाऱ्यामुळे रात्रभर गारपीट होऊन नागरिकांसह गोठ्यात बांधलेल्या जनावरांची हानी होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने नागरिकांनी सावध राहावे, असा इशारा प्रभारी तहसीलदार डॉक्टर राजकुमार राठोड यांनी दिला आहे. गावाकडची बातमीसाठी आमचे विशेष प्रतिनिधी अनिल बंगाळे. नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.